मी सानिका. वेलकम बॅक टू माय चॅनल. मग कसं काय मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती होणार आहे. तर दिवाळी आली आहे, सगळ्या महिलांचा शॉपिंग टाइम सुरू होईल. तर त्याच्या अगोदर जे माझं साडी कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मला साडी नेसायला खूप आवडतं, रोज नाही पण मी सणावाराला आवडीने साड्या नेसते. म्हणजे कसं सणावाराला साड्या घातल्यानंतर फुल फेस्टिवल वाईब सुद्धा येते. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. तर मी आज तुम्हाला साडीची किंमत, साडी कुठून घेतली, म्हणजे एक्झॅक्टली शॉपचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजेच एखादी जरी आवडली तर तुम्हाला ती सहज भेटून जाईल. या ब्लॉग मध्ये सुद्धा सुंदर अशी साडी नेसली, म्हणजे कसं वाईब यायला पाहिजे ना साडीची. मला नेमकं साडीचं फॅब्रिक काय आहे हे मला सांगता येणार नाही, कारण मला तेवढं समजत नाही. ज्या माझ्याकडे प्रीमियम साड्या आहेत त्याचं आज कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या आपल्या रेग्युलरच्या वापराच्या साड्या असतात त्या मी या कलेक्शन मध्ये घेतलेल्या नाहीत, कारण दिवाळी आली आहे म्हणून. ज्या ट्रेंडिंगला आता सध्याच्या छान छान साड्या आहेत ना, त्या मी माझ्या कलेक्शन मधल्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे, शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिली साडी मी माझ्या लग्नाची दाखवते. तर सगळ्यात पहिली साडी माझ्या लग्नाची साडी आहे. साडी पूर्ण अशी भरून आहे, हँडमेड साडी आहे ही. अशीच पूर्ण साडीवरती अशी भरून प्रिंट आहेत, खाली गोंडे आहेत आणि पदराला आहे ना अशी लहान बॉर्डर आहे अशी, आणि खाली निर्यांना आहे ना अशी जाड बॉर्डर आहे. तर गोल्डन आणि गुलाबीचं असं छान कॉम्बिनेशन आहे, आणि वेल आहे त्याच्यावरती असे पक्षी आहेत. तर ही साडी पूर्ण भरून आहे. तर या साडीचा पदर असा आहे. ही साडी घातल्यानंतर खूप छान बसते, अशी चापून चोपून बसते, अजिबात फुगत नाही, लाईट वेट आहे साडी. तर ही साडीची कॉस्ट 10,000 रुपये आहे, कारण ही पूर्ण हँडमेड साडी आहे. तर तुम्हाला अशीच साडी पाहिजे असेल पण कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला भेटून जाईल, पण फॅब्रिक आणि हँडमेड तुम्हाला भेटणार नाही. तर तुम्ही ही साडी मी घेतली होती कारागीर स्टुडिओ मधून, तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते, सो तुम्ही चेक करा. साडी खूप छान दिसते, कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. हे बघा अशी काही साडी दिसते पूर्ण घातल्यानंतर. छान आहे, असं फॅब्रिक मऊ आहे त्याचं. मला मी अगोदरच सांगितले मला नेमकं सांगता येणार नाही फॅब्रिक, पण साडी खूप छान दिसते घातल्यानंतर सुद्धा. असं भरीव पदर आहे याचा, असं भरून पदर वगैरे आहे छान. तर आपली दुसरी साडी खूपच आता सध्या ट्रेंडिंगला आहे, ती म्हणजे नारायणपेठ साडी. तर हा चिकू कलर आहे. तर साडीला पूर्ण असे बुट्टे आहेत आणि बॉर्डर अशी थिक बॉर्डर आहे. गोल्डन आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे. साडी खूपच लाईट वेट आहे, फुगत वगैरे अजिबात नाही, काहीच फुगत नाही साडी घातल्यानंतर. तर असा काही साडीचा पदर आहे. साडी खूपच छान दिसते घातल्यानंतर. साडी घातल्यानंतर अशी काही दिसते, छान आहे. कलर पण वेगळा आहे, आपल्याकडे हा कलर, माझ्याकडे तरी हा कलर नव्हता तर म्हणून घेतला, आणि छान दिसतो हा कलर, चिकू कलर, फिरता कलर सारखा हा कलर आहे, छान दिसतो पण हा कलर. तर तुम्ही नक्की डेफिनेटली ट्राय करू शकता. साडीची किंमत 2,500 रुपये आहे. ही साडी मी द्वारकादास दुकानामधून घेतली आहे. तर मी सगळ्या साड्यांची जी काही शॉपची जी लोकेशन असेल ते मी सांगितले, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तर तुम्ही चेक करा. आणि आपली तिसरी साडी आहे, ही सुद्धा साडी खूप ट्रेंडिंगला आहे. तर ही साडी आहे तक्षशिला साडी. तर पदराला असे काही गोंडे आहेत, अशी छान दिसणारी अशी साडी आहे ही. ब्रॉड काट दिलेलं आहे आणि साडीचं मोरपंखी कलर आहे, मोरपंखी आणि सिल्वरचं कॉम्बिनेशन आहे. तर साडी छान, म्हणजे फुगत वगैरे काही नाही, साडी घातल्यानंतर पण छान साडी दिसते. पदर पूर्ण भरून आहे असा काही. तर या साडीची किंमत आहे 3,500 रुपये. तर ही साडी मी मुळचंद मधून घेतली आहे, पीसीएमसी मधलं मुळचंद. तर साडी छान आहे. साडीच्या आतमध्ये पूर्ण अशा बुट्ट्या आहेत, हे बघा, साडीच्या आतमधून अशा पूर्ण बुट्ट्या दिसतील, सुरेख दिसते घातल्यानंतर. तर आपली पुढची साडी रॉयल ब्ल्यू आणि पिंक कलर शेड मधून आहे. पूर्ण साडीवरती मोर आहेत. साडी अशी दिसते काही.
कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे. साडी घातल्यानंतर उठून दिसते. पदर काहीसा असा आहे. पदर हा पदर आहे, छान दिसते आणि आतमधून अशी आहे, पूर्ण मोराची डिझाईन आहे. ही पण साडी खूप छान आहे. साडीची कॉस्ट काहीतरी 3,500 रुपये आहे. ही सुद्धा मुळचंद मधूनच घेतलेली आहे. माझ्या ऑलमोस्ट तरी साड्या मुळचंद मधूनच असतात, कारण मी जिथे राहते तिथून मुळचंद खूपच जवळ आहे. त्यामुळे मी सगळी शॉपिंग माझ्या साड्यांची मुळचंद मधून करते आणि साड्या सुद्धा खूप छान भेटतात. त्यामुळे माझ्या ऑलमोस्ट तरी साड्या मुळचंद मधल्याच आहेत. ही सुद्धा अनदर वन मुळचंद मधलीच साडी आहे. खूप छान साडी दिसते घातल्यानंतर. कलर कॉम्बिनेशन पण असं उठून दिसतो. तर काठ ब्रॉड आहे. पुढची साडी मागाच्या साडीसारखीच आहे, फक्त कलर मोरपंखी आणि गुलाबी शेड आहे. तर अशा पूर्ण साड्यांना बुट्टे आहेत आणि गोंडे आहेत खाली. साडी घातल्यानंतर खूप छान दिसते. या साडीच्या निऱ्यांना ब्रॉड काट येतो आणि वरती पदराला असं छान नाजूक काट येतो, त्यामुळे साडी घातल्यानंतर खूप छान दिसते. तर पदर पूर्ण भरून आहे आणि याला ना पदराला अशा टिकल्या लावलेल्या आहेत, ज्या असं लाईट मध्ये गेल्यानंतर खूप अशा चमकतात. तर ही साडी सुद्धा खूप छान आहे. तर ही साडी सुद्धा मी मुळचंद मधूनच घेतलेली आहे. या साडीची किंमत 2,500 रुपये आहे. पुढची जी साडी घेतली ती मी ऑनलाईन घेतली. ती साडी बघितल्यानंतरच मला आवडली, कारण ती साडी युनिक आहे. म्हणजे साडीवरती अशी डोली आहे काठावरती आणि साईडला असं ब्रॉड गोल्डन काट आहे, खाली अशा कोयऱ्या आहेत. साडी पूर्ण अशी प्लेन आहे. त्या अशा काही डोली आहेत. छान दिसतं ते, युनिक काहीतरी, म्हणून मी ही साडी घेतली होती. बघितल्या क्षणी मला आवडली होती. तर या साडीचा पदर काही असा आहे. साडी घातल्यानंतर खूप छान दिसते. आतून प्लेन आहे आणि फक्त काठालाच अशी डिझाईन आहे, त्यामुळे घातल्यानंतर खूप युनिक दिसते आणि लाईट वेट खूप साडी आहे. तर ही साडी मी 1,500ला काहीतरी घेतली होती. तर मला लिंक भेटली तर मी नक्की लिंक टाकेन. तर ही पूर्ण साडी चेक्स आहे. हत्तीचा असा काट आहे, दिसायला खूप छान दिसते. मला चेक्स साड्या खूप आवडतात. पदर काही असा आहे साडीचा, गोल्डन आणि चॉकलेटी कलरचं साडीचं कॉम्बिनेशन आहे. साडी घातल्यानंतर खूपच छान दिसते, एकदम डिसेंट. तुम्हाला जर ऑफिस वेअर वगैरेला घालायची असेल तर ही साडी परफेक्ट आहे. लाईट वेट सुद्धा आहे साडी. आणि या साडीची प्राइस काहीतरी 1,600 रुपये आहे. ही साडी सुद्धा मुळचंद मधूनच घेतलेली आहे. तर ही साडी पेपर वाईट साडी आहे. तर खूपच लाईट वेट आहे आणि असे आतमधून आहे ना असे स्क्वेअर बनवलेले आहेत. पूर्ण साडीवरती नाही, पण खालच्या साईडला असे स्क्वेअर आहेत आणि असे लहान लहान बुट्टे आहेत सगळ्या आतमधून सगळ्या साडीवरती. तर असा काही या साडीचा पदर आहे. सुंदर असे खाली गोंडे आहेत. खूप छान दिसते घातल्यानंतर ही साडी, म्हणजे युनिक आहे. म्हणजे आपण ज्या दरवेळेसच्या घालतो त्या साड्यांपेक्षा ही साडी वेगळी आहे. तर तुम्ही ऑफिस वेअर किंवा बाहेर पुढे जात असेल वगैरे तर परफेक्ट साडी आहे. तर तुम्ही नक्की वेअर करू शकता. तर ही साडी 1,400-1,500 रुपयाची साडी आहे. ही मला गिफ्ट भेटली आहे. जर तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही दुकानात जाऊन नाव सांगू शकता आणि घेऊ शकता. पुढची साडी माय वन ऑफ द फेवरेट साडी आहे. ही साडी इरकल साडी आहे. या साडीला इरकल असे म्हणतात. तर पूर्ण कॉटन मध्ये साडी आहे, हे मला माहितीये, कन्फर्म आहे हे. आणि म्हणजे जे मला माहितीये ते मी कन्फर्म सांगते तुम्हाला. तर ही साडी कॉटन मधून आहे. तर गुलाबी आणि पिवळा असं कॉम्बिनेशन आहे. हळद वगैरे असेल तर बट ऑब्वियस माझ्या उपयोगाला येणार आहे. असं काही काट आहे साडीचा. या साडीचा काठ गुलाबी आणि गोल्डन असा आहे. काठ ब्रॉड आहे, खूप सुंदर दिसते. पूर्ण साडी प्लेन आहे आणि काठ बॉर्डर जी आहे ती जाड आहे, त्यामुळे साडी घातल्यानंतर खूप उठून दिसते. साडीचा पदर काही असा आहे. तर ही साडी मी द्वारकादास मधून घेतली आहे. तर ही साडी मला 6,000 रुपयाला पडली आहे. साडीची खूप अशी बारीक घडी होते. ही साडी प्रीमियम साडी मधून आहे. तुम्हाला माहिती असेल इरकल साड्या घ्यायला खूप महाग पडतात, पण मला वन ऑफ द माय फेवरेट साडी ही आहे. मला खूप आवडते ही साडी. ही साडी खूप आवडीने घेतलेली आहे. तर माझ्याकडची ही पहिली इरकल आहे, जी खूप प्रीमियम आहे. कॉस्टली आहे पण कॉस्ट वर्थ इट आहे, कारण खूप छान दिसते नेसल्यानंतर. छान दिसते म्हणजे
हा मॉडर्न टच आहे, इरकल मधला हा मॉडर्न टच आहे या साडीचा. इरकल म्हणल्यानंतर प्रॉपर इरकल पण येतात, पण ही मॉडर्न टच वाली इरकल आहे, जी बघितलं मला सुंदर वाटली. सुरेख दिसतं कॉम्बिनेशन घातल्यानंतर. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो कलर हा. तर तुम्ही नक्की ट्राय करा हा कलर. आणि आपली पुढची साडी ही बांधणीची साडी आहे. ग्रीन आणि ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे. ही पूर्ण हँडमेड साडी आहे आणि कस्टमाइज साडी आहे ही. तर ही अराउंड काहीतरी 5,000पर्यंत आहे ही साडी. या साडीची कॉस्ट गिफ्टेड आहे, त्यामुळे मला सांगता येणार नाही या साडीचं शॉप तुम्हाला. पण ही साडी खूप सुंदर आहे. साडी खूप हेवी आहे, पूर्ण अशी साडी भरून आहे. साडी खूप जड आहे, पण पूर्ण अशी भरून आहे साडी. मला आवडलेली गोष्ट म्हणजे काय तुम्हाला सांगू का या साडीची. मला बघितलं साडीमधलं हे खूप आवडलं. मला वाव कसलं छान आहे, युनिक. हे बघा पूर्ण हत्ती वगैरे, नवरा नवरी वगैरे आहे. मी झूम करून तुम्हाला दाखवते. घातल्यानंतर खूप सुंदर दिसते साडी. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि पूर्ण अख्ख्या साडीवरती वर्क आहे. तर यामध्ये सुंदर सुंदर असे डिझाईन आहेत. झुमके, हे बघा हे झुमके किंवा हा कलश, परत हे भिंगा, अशी सुंदर साडी. अख्ख्या ही साडी पूर्ण अशी सुंदर भरून आहे. आपल्या महाराष्ट्राची शान असलेली पुढची साडी म्हणजे पैठणी. तर सध्या हा इंस्टाग्राम, युट्यूबला हा कलर खूप ट्रेंडला चाललेला आहे. हा जांभळा कलर आहे. हा साडीचा पदर आहे ऍक्च्युली. तर साडीवरती असे पूर्ण मोर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही डिटेलिंग बघू शकता साडीची. सुंदर असे पदराला मोर आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं. तर हा पदर आहे. तर साडी पूर्ण अशी आहे. काही पूर्ण बुट्ट्या आहेत अशा लहान लहान छोट्या छोट्या, ज्या गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत साडीवरती. पूर्ण काठ ब्रॉड आहे. घातल्यानंतर साडी खूप छान दिसते. साडी लाईट वेट साडी आहे. ही काहीतरी मला अराउंड 4,500 रुपयाला साडी पडलेली आहे. मुळचंद मधूनच घेतलेली आहे ही सुद्धा साडी मी. साडी घातल्यानंतर अशी काही दिसते. कलर खूप छान दिसतो हा. पुढची सुद्धा साडी पैठणी आहे, पण ही पैठणी कॉस्टली आहे. पैठण्यांमध्ये पण प्रकार आहेत भरपूर, जसं फॅब्रिक घेईल तसं कॉस्ट आहे. तर ही साडी अराउंड मला पडली असून 6,500 रुपयाची ही पैठणी आहे. तर खूप छान मोरपंखी कलर आहे. ही पदराला असे काही छान गोंडे आहेत. आतून पदर पूर्ण मोराने भरलेला आहे. पूर्ण पदर आतून मोरांनी भरलेला आहे, जो दिसायला खूप सुंदर दिसतो. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. मी तुम्हाला दाखवते डिटेलिंग जवळून. ही साडी सुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. बाय द वे, ही साडी सुद्धा माझी गेल्या वर्षीच्या दिवाळीची आहे. तुम्हाला गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ब्रायडल आता सध्या साखरपुड्याला ही साडी घालते ते. ही साडी सुद्धा खूप ट्रेंडिंगला आहे आता सध्या. ही साडी खूप छान दिसते, सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पुढची साडी माझी ती गिफ्टेडच आहे. आई बाबांनी घेतलेली साडी आहे, म्हणजेच माझ्या सासू सासऱ्यांनी घेतलेली साडी आहे. सुंदर अशी प्लेन रेड साडी आहे. अशी छोटीशी एम्ब्रॉयडरी आहे. साडी घातल्यानंतर खूप छान दिसते. आय डोंट थिंक सो की मी कधी अशा डार्क कलर घेतला असता, डार्क रेड कलर. आणि खूप जणांनी मला विचारलं ही साडी घातल्यानंतर की बाबा कुठून घेतली काय. तर ही साडी घातल्यानंतर खूप छान दिसते. पूर्ण अशी प्लेन साडी आहे. पदर पण प्लेन आहे या साडीचा. साडी खूप लाईट वेट आहे. पार्टी वेअर साठी तुम्ही ऑप्शन बघत असाल तर ही साडी खूप छान दिसते. नाईटला पण खूप छान दिसेल तुम्हाला. तर अराउंड 4,500 रुपये या साडीची कॉस्ट आहे. आणि या साडीची शॉपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. पुढची साडी सुद्धा मला गिफ्टेड आहे. खूप लाईट वेट साडी आहे. सिल्वर आणि असं वॉयलेट कलरचं कॉम्बिनेशन आहे. हा कलर कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाही. सिल्वर आणि वॉयलेट कलरचं, फेंट वॉयलेट कलरचं कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर दिसते साडी. ही साडी काही अशी आहे, आतमध्ये पूर्ण असं वर्क केलेलं आहे. आणि काठ बघू शकता, हा काठ आहे. पार्टीवेअर साडी आहे. साडी खूप लाईट वेट आहे. अरे टॅग सुद्धा काढलेला नाहीये. तुम्हाला दाखवते याची कॉस्ट. अराउंड 3,200ची साडी आहे. तुम्हाला दाखवते मी.
मला ऍक्च्युली माहितीच नव्हतं साडीला लेबल आहे म्हणून. दिसायला छान आहे, तर घातल्यानंतर किती छान दिसेल विचार. छान आहे, शायनी आहे पूर्ण फॅब्रिक साडीचं. जेवढ्या साड्या आपण घेला आपल्याला तेवढ्या साड्या कमीच असतात, आपण नवीन साडीच्या शोधातच असतो. तर माझं साडीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला आधीच सांगितलं होतं या साड्या प्रीमियम आहेत, कारण दिवाळी आल्यामुळे मी तुम्हाला प्रीमियम साड्यांचं कलेक्शन दाखवलं माझ्याकडचं. या कलेक्शन मधली तुम्हाला कोणती साडी आवडली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सुरुवातीलाच सांगितलं होतं की या सगळ्या साड्या कॉस्टली आहेत. फेस्टिवलच्या दृष्टीने मी तुम्हाला या साड्या दाखवल्या होत्या. प्रत्येक साडीचं फॅब्रिक हे वेगळं असतं. तुम्हाला जर कमी कॉस्टच्या साड्या पाहिजे असेल पण ह्याच पॅटर्न मधून, त्या सुद्धा तुम्हाला दुकानात भेटून जातील. तर तुम्ही दुकानदाराला फक्त साडीचा फोटो किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि फोटो दुकानदाराला दाखवा. कमी प्राइस मध्ये तुम्हाला भेटून जातील ह्या साड्या. सेम साड्या भेटून जातील, फक्त फॅब्रिक तुम्हाला आधी पण सांगितलं, फक्त फॅब्रिक सेम भेटणार नाही, कलर वगैरे तुम्हाला अशा भेटून जातील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्वस्त राहा, मस्त राहा, लाईफ एन्जॉय करत राहा. याच्याच सोबत मी इथंच थांबते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज. बाय द वे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी टू ऑल.